काय एकूण या वर्षीचा सोहळा आहे आणि आपण कसा अनुभवत आहे? हा भक्तीचा महासागर आहे. आमच्या विठोबाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि बरोबर वारकऱ्यांचं सुद्धा दर्शन आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत आणि तुकोबा महाराजांच्या पालखीत सुद्धा नतमस्तक होण्याचं संधी आणि सौभाग्य मला सहपरिवार लाभलं. आमच्या कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं दैवत म्हणजे आमचं पांडुरंग आणि विठोबा त्याच्या चरणी नतमस्तक होतो. आणि महाराष्ट्र, संपूर्ण देश आणि संपूर्ण मानवजाती प्राणी मात्र सुद्धा यांना सुख, शांती, समृद्धी, समाधान, आनंद, परमानंद, ब्रह्मानंद मिळो अशी ज्ञानोबा माऊलींच्या विठोबारायाच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. खरं तर अर्थ खात्यावरून महायुतीत वाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्यास विरोध केलेला आहे. मला वाटतं राजकीय विषय जे आहेत त्या पालखीमध्ये करणं हे काही संयुक्तिक मला वाटत नाही. हा आनंद सोहळा आहे. या आनंद सोहळ्यामध्ये सर्व राजकीय जोडे बाजूला काढून आम्ही एक वारकरी भाविक म्हणून त्यात सहभागी होतो. आणि म्हणून मला असं वाटतं आज राजकीय विषयांवर बोलणं हे संयुक्तिक होणार नाही. पाऊस चांगला पडू दे हेच आपण पांडुरंगाला सांगणार. पाऊस चांगला पडू दे. माझा बळीराजा, माझा शेतकरी सुखी होऊ दे. सगळीच जनता, राज्यातली, मग सांगितलं देशातली जनता, प्राणीमात्र सगळ्या सुखी हो, सगळ्याला दिवस चांगले येऊ दे हेच आम्ही विठ्ठलाकडे साकडे घातले सगळे. धन्यवाद.